पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. नमस्कार मंडळी, अमृतबिंदू या आध्यात्मिक मराठी यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे. आजच्या चिंतनाचा श्लोक असा आहे: दीनानाथ हा राम कोदंडधारी, पुढे देखता काळ पोटी थरारी, जना वाक्यने मस्त हे सत्यमानी, नुपेक्षी कदा रामदासाभिमानी. श्रीराम. समर्थ या श्लोकामधून आपल्या मनाला धीर देतात की हे मना, तू ज्या रामाची शरणागती करायची आहेस तो राम कसा आहे आणि त्याला शरण गेल्यानंतर काय होते हे समर्थाने या श्लोकामध्ये सांगितलं. समर्थ म्हणतात की दीनानाथ हा राम कोदंडधारी. हे म्हणा, हा जो राम आहे ना, हा कसा आहे तर तो दीनानाथ आहे. दीनानाथ या शब्दाचा अर्थ दीनांचा असणारा तो नाथ आहे. भगवंताची जी अनेक ब्रीदावली आहे त्या ब्रीदावलीमध्ये दीनानाथ एक भगवंताचं असणारं ब्रीद आहे. ब्रीद कशाला म्हणतात मंडळी? ब्रीद त्याला म्हणतात की जे स्वीकारलेलं असते आणि ते सत्य करण्याकरता मनुष्य कोणत्याही थराला जाऊन आटाकटीचा प्रयत्न करत असतो आणि ते आपलं जे स्वीकारलेलं ब्रीद आहे ते खरं करून दाखवत असतो. अशा प्रकारचे जे काही वचन असते एक प्रकारचं, त्याला ब्रीद असं म्हणतात. हे भगवंताचं ब्रीद आहे की काय तो दीनानाथ आहे, म्हणजे दीनांचा नाथ आहे. आता दीनानाथ या शब्दाचा अर्थ काय? दीन कोणाला म्हणायचं तर दीनाची व्याख्या व्यवहारामध्ये वेगळी आहे. व्यवहारामध्ये दीन त्याला म्हणतात की जो अनाथ आहे, ज्याला वालीवारस कोण नाही, जो दरिद्री आहे, सर्व बाजूनी कपल्लक असणारा एखादा मनुष्य असेल तर त्याला दीन असं व्यवहारामध्ये म्हटलं जातं. परमार्थामध्ये दीन दोन प्रकारे परमार्थामध्ये व्याख्या केलेली आहे. दीनाची एक व्याख्या अशी आहे की पामर मनुष्य जो आहे तो पामर मनुष्य इंद्रियांच्या अधीन असतो. म्हणजे कसा तर आपल्याला 10 इंद्रिय आहे, 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. हात, पाय, कान, नाक, डोळे, तोंड, जीभ, त्वचा अशा प्रकारची एकूण 10 इंद्रिय आहेत. आणि मनुष्य हा संसारामध्ये जगत असताना सहसा इंद्रियांच्या अधीन असतो. म्हणजे कसा तर इंद्रिय म्हणतील त्याप्रमाणे मनुष्य वागतो, इंद्रियांचं ऐकतो. म्हणजे तोंड जे खा म्हणेल ते खातो, डोळे जे बघ म्हणतील ते बघतो, कान जे ऐक म्हणतील ते ऐकतो, पाय जिकडे जाऊया म्हणतील तिकडे जातो. म्हणजे त्यांच्या अधीन तो असतो. आता डोळ्याला मंडळी काय बघावं असं वाटतं? डोळ्याला चांगला सिनेमा बघावा असं वाटतो, चांगल्या चांगल्या सुंदर स्त्रियांचे फोटो बघावेसे वाटतात, ह्याच्यामध्ये डोळ्यांना सुख वाटतं. परंतु खऱ्या अर्थानं त्याच्यामध्ये सुख आहे का तर ती सुखाची प्राप्ती होत नाही. ते क्षणभंगूर असणारा आभासी सुख आहे. कल्पना करा, एखाद्या सुंदर स्त्रीचा फोटो डोळ्याने बघितला, मनामध्ये अभिलाषा निर्माण झाली, अर्थात ती काही पूर्ण होणार आहे का? म्हणजे प्राप्ती कशाची झाली? दुःखाचीच प्राप्ती झाली. असं सर्व इंद्रियांच्या बाबतीत आहे. म्हणून डोळे बघ म्हणतील ते बघू नये, शास्त्राने जे बघायला सांगितलं ते बघावं. तुम्ही म्हणाल की मग शास्त्राने बघायला सांगितलं तेच बघावं, असं मग जग दिसतं ते जग बघू नये का? जग अवश्य बघावं, कारण डोळे उघडे ठेवूनच आपल्याला वावरावं लागतं. पण बघत असताना बघण्यामध्ये 2 प्रकार आहेत: सामान्यत्वानं बघणं आणि अभिलाषेनं बघणं. हा जो प्रकार आहे तो त्या ठिकाणी अतिशय हीन दर्जाचा आहे. म्हणून त्या डोळ्यांच्या अधीन आपण असू नये. आपल्या ताब्यात डोळे पाहिजेत की त्यांना सांगावं की बाबांनो, हे तुम्ही बघताय ना, चांगली गोष्ट आहे, भगवंतानं निर्माण केलेलं एक सौंदर्य आहे, त्याचा आनंद घेऊन त्या आनंदानं बघा. याला म्हणतात आपण इंद्रियाच्या अधीन नसून इंद्रिय आपल्या अधीन असणं. असं सर्व इंद्रियांच्या बाबतीत मंडळी आपल्याला नेम करता येतो. कानांना ऐकावं काय वाटतं? सिनेमातली गाणी ऐकावं वाटतात, इतर काहीतरी संगीत ऐकावं वाटतं, किंवा लोकांची चाललेली भांडणं ऐकावीशी वाटतात, लोकांचं चाललेलं बोलणं चोरून ऐकावं असं वाटतं. ही कानांची अभिलाषा आहे.
आपल्याकडे असं म्हणतात की भिंतीलाही कान असतात म्हणे. भिंतीला कान असतात याचा अर्थ काय? पूर्वी मंडळी चाळ संस्कृती होती. चाळ संस्कृतीमध्ये एकाला एक लागून अशा खोल्या असायच्या, बिराड असायची आणि एक मध्ये एक विटेची पातळ अशी भिंत असायची. पलीकडच्या खोलीमध्ये जर नवरा बायकोंचं बोलणं चाललं असेल तर अलीकडच्या खोलीतली लोक, ज्याला घाण सवय आहे ऐकण्याची लोकांचं, ते भिंतीला कान लावून ऐकायचे. त्यामुळं म्हण अशी पडली की भिंतीला कान असतात, म्हणजे भिंतीला लावलेले कान असतात पलीकडच्या खोलीतल्या लोकांचे, असा त्याचा अर्थ घ्यायचा. तेव्हा हे ऐकणं उपयोगाचं आहे का? काही उपयोगाचं नाही. मग काय ऐकावं? शास्त्र जे ऐकायला सांगतं ते ऐकावं, शास्त्र जे खायला सांगतं ते खावं, शास्त्र जिकडं जा म्हणून सांगतं तिकडं जावं. ही आपल्या ताब्यात इंद्रिय असणं याला म्हणतात. पण त्याच्या विरुद्ध मनुष्य इंद्रियांच्या अधीन असतो. नाथ महाराजांनी त्याला फार सुंदर दृष्टांत दिलाय. नाथ महाराज म्हणतात की एखाद्या पुरुषाला 2-3 स्त्रिया असाव्यात. आता सध्या तो काळ नाही आहे, पण जुन्या काळातली गोष्ट आहे. आणि त्या 2-3 स्त्रिया एकाच पुरुषाच्या पत्न्या असतील तर त्याला जसं सगळ्या बाजूने त्या दोघी तिघी ओढतात आणि त्याची फजिती करतात, तशी इंद्रिय या जीवाची फजिती करतात आणि तो दीन होतो. ही एक दिनाची व्याख्या आहे. तुकाराम महाराज म्हणतात, इंद्रियांची दिने आम्ही केलो नारायणे. अशा प्रकारचं इंद्रियाच्या अधीन असणारा एक दिन आहे. त्या दिनांचा परमात्मा काही करत नाही बरं का, तो त्यांचा नाथ नाही आहे. दुसरा एक दिनांचा प्रकार असा आहे की त्या ठिकाणी दिन म्हणजे लीनपणा ज्याच्या अंगामध्ये आहे, मी सर्वात कमी आहे, मी सर्वात लहान आहे, अशी ज्याची भावना आहे, परमात्मा त्याच्याकडे लवकर बघत असतो. परमात्म्याच्या जवळ जात असताना मोठेपणा बिलकुल चालत नाही, अहंकार बिलकुल चालत नाही. मी खूप ज्ञानी आहे, मी खूप शहाणा आहे, मी खूप विद्वान आहे, मी चांगल्या उच्च जातीचा आहे, यातला कोणताही मीपणा भगवंताजवळ चालत नाही. त्याच्या ठिकाणी जात असताना मी सर्वात लहान आहे, अशा प्रकारचा भाव अंतःकरणामध्ये ज्याचे असतो त्याला दिन असं म्हणतात. आणि त्या दिनांची माऊली परमात्मा आहे. नामदेव महाराजांनी फार सुंदर वर्णन केलंय. दिनांची माऊली आजी म्या देखियली, आजी म्या देखियली, आजी म्या देखियली. दिनांची माऊली आजी म्या देखियली असं नामदेवराय भगवंताबद्दल म्हणतात. अशी जी दिन आहेत त्यांना परमात्मा जवळ घेत असतो. जसं जाणते लेकरू माता जाणे दूर धरू, म्हणजे एखाद्या आईला जर 3-4 मुलं असतील, त्यातल्या सर्वात लहान जे आहे त्याला आई मांडीवर घेते आणि मोठ्या मुलांना खेळायला बाजूला त्या ठिकाणी पिटाळून लावत असते. हे भगवंताचं तत्व असल्यामुळं त्याला दीनानाथ अशा प्रकारची संज्ञा दिलेली आहे. राम हा दीनानाथ आहे म्हणतात. म्हणा असा दीनानाथ असणारा हा राम कोदंडधारी आहे. कोदंडधारी या शब्दाचा अर्थ, कोदंड म्हणजे धनुष्य बरं का. धनुष्याला अनेक नावं आहेत. कोदंड, पिनाक, चाप, आणखीन बरीच अशा प्रकारची नावं शास्त्रामध्ये आहेत. त्यात इथं कोदंड असा शब्द वापरलेला आहे. धनुष्याला कोदंड म्हणतात. त्या रामाने जे हातामध्ये धनुष्य घेतलेलं आहे ना, ते कशा करता घेतलेलं आहे तर आपल्या भक्तांच्या वरती येणारी संकट, आपल्या भक्तांना दिला जाणारा दुष्टांच्याकडून त्रास, त्याचं निवारण करण्याकरता धनुष्यबाण रामाच्या हातात आहे. आणि तो घेऊन राम सदैव तत्पर आहे. म्हणून श्रीरामाने धनुष्य हातामधून खाली ठेवलेलं आहे असं सहसा कुठं आपल्याला फोटोमध्ये दिसत नाही. मूर्तीमध्ये धनुष्यधारीच राम असतात. कशा करता तर दीनानाथ हा राम कोदंडधारी आपल्या भक्तांच्यावर कधी संकट येईल आणि ते संकट निवारण करण्याकरता कधी बाण सोडावं लागेल याकरता सदैव तत्पर असतात. असा हा असणारा राम म्हणून समर्थ म्हणतात की अशा रामाला बघितल्यानंतर काळ सुद्धा त्या ठिकाणी घाबरतो. पुढे देखता काळ पोटी थरारी. त्या रामप्रभूला धनुष्यबाण घेतलेलं बघितलं की काळाच्या पोटामध्ये गोळा उठतो. गोळा, भीतीचा गोळा उठतो. थरथर थरथर तो कापतो. आपल्या भक्ताजवळ जाण्याची हिंमत नव्हे, त्याच्या वाऱ्याला सुद्धा जाण्याची हिंमत त्या काळाची होत नाही. एवढा भक्तांचा संरक्षक असणारा, दिनांचा नाथ असणारा अशा प्रकारचा प्रभू श्रीराम आहे. समर्थ म्हणतात की बाबा अशा रामाची तू शरणागती कर. लोकांनी प्रश्न विचारला असेल समर्थांना की समर्थ
तुम्ही हे म्हणता गोष्ट खरी, त्याला प्रमाण काय, त्याला पुरावा काय? तर समर्थ त्या ठिकाणी म्हणतात, जना वाक्य नेमस्त हे सत्य मानी. हे माणसा, तू विचारतोस ही गोष्ट बरोबर आहे, पण माझं वाक्य सत्य मान, नेमस्त मान. नेमस्त मान, नेमस्त या शब्दाचा अर्थ काय? शपथपूर्वक जे सांगितलं जातं त्याला नेमस्त म्हणण्याची एक पद्धत आहे. आपण एखादी गोष्ट अतिशय खरी सांगत असतो, पण ते समोरच्याला जर खरं वाटत नसेल तर त्यावेळेला आपण म्हणतो, मी तुझी आण घेऊन सांगतो, सत्य सांगतो. संतांनी सुद्धा बऱ्याच वेळा अशी शपथ घेण्याची भाषा वापरलेली आहे. ज्ञानोबरायांनी भगवंताच्या बाबतीत शब्द वापरलेले आहेत. तुझी आण वाहीन गा देवराया, बहु आवडशी जीवा पासोनिया. बहु आवडशी जीवा पासोनिया, बहु आवडशी जीवा पासोनिया. तुझी आण वाहीन गा देवराया, बहु आवडशी जीवा पासोनिया. ही देवापुढे शपथ ज्ञानोबरायांनी घेतली. तुकाराम महाराज तुम्हा आम्हाला सांगताना शपथपूर्वक असं सांगतात की बाबानो, वाहात से आन विठोबाची. मी भगवंताची शपथ घेऊन तुम्हाला असं सांगतो की भगवंताच्या नामस्मरणाशिवाय दुसरं सोपं साधन या जगामध्ये नाही आहे. म्हणून शपथेला फार महत्व आहे. आता शपथ या शब्दाचा चोथा झालेला आहे मंडळी. कोणी कशाची केव्हाही शपथ घेतं, त्या शपथेला काही किंमत राहिली नाही. एखाद्याने एखाद्याला विचारलं की का हो तुमच्याकडे तंबाखू आहे का? तंबाखूची पुडी असते खिशात, पण त्याला द्यायची नसते. तो म्हणतो, आई शपथ माझ्याकडे तंबाखू नाही. म्हणजे चिमूटभर तंबाखूसाठी आईची सुद्धा शपथ घ्यायला मागं पुढं बघत नाहीत. एवढं त्या शब्दाचा चोथा झालेला आहे. पण शपथेला फार महत्व आहे. सत्य जिथं सांगायचं असतं तिथं शपथ वापरली जाते. समर्थ म्हणतात की मी नेमस्तपणानं, म्हणजे अगदी निश्चयानं हे सांगतो की परमात्मा हा अशा प्रकारचा आहे आणि हे वाक्य तुम्ही सत्य माना, असं समर्थांचा आग्रह आहे आपल्याला. मंडळी, जगामध्ये जर कोणाचं खरं मानायचं असेल तर ते संतांचं खरं मानावं. बाकीच्या कोणाचंही खरं मानू नये बोलणं. का? तर त्याचं कारण असं आहे, बाकीच्यांचं जे बोलणं आहे त्या बोलण्यामध्ये कुठं ना कुठं कोणता ना कोणता तरी स्वार्थ असतो. त्या स्वार्थापोटी इतर बोलत असतात. पण संत जे बोलतात त्यांच्या बोलण्यामध्ये तिळा एवढा स्वार्थ कोणाकडूनही त्या स्वार्थाची त्यांना अपेक्षा नसते. पूर्ण निस्वार्थीपणानं, पूर्ण जगाच्या कळकळीनं, तळमळीनं संत बोलत असतात. म्हणून संतांच्या वचनावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. तुकाराम महाराज असं म्हणतात, संतांची ये पायी हा माझा विश्वास. संतांची ये पायी हा माझा विश्वास. सर्व भावे दास झालो त्यांचा. सर्व भावे दास झालो त्यांचा. तेची माझे हित करतीस कळ. तेची माझे हित करीतीस कळ. म्हणतात की मी संतांचा दास झालो आणि त्यांच्या चरणावर विश्वास ठेवला, म्हणजे त्यांच्या वचनावर विश्वास ठेवला. संत वचनावर विश्वास ठेवावा. जना वाक्य नेमस्त हे सत्यमानी. पुढं आपल्याला सांगता समर्थ, कोणतं वाक्य सत्यमानी? तर नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी. प्रभू रामश्री जे आहेत ते आपल्या दासाची कधी उपेक्षा करत नाहीत. त्या दासाला कधी बाजूला ढकलत नाहीत. त्याला कधी त्या ठिकाणी दुर्लक्ष त्याच्याकडे करत नाहीत. म्हणजे त्याची उपेक्षा कधी करत नाहीत. पण त्याकरता आपण त्याचे दास व्हावं लागतं, त्याचं दास्यत्व करावं लागतं. आता दास होणं म्हणजे काय आणि दास्यत्व करण्याचा नेमका अर्थ काय, त्याचा विचार मंडळी आपण पुन्हा करूया नंतर. कारण या पुढच्या जवळजवळ 8 ते 10 श्लोकांमध्ये नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी ही प्रत्येक श्लोकाच्या शेवटच्या ओळीला हीच ओळ आलेली आहे. हे या श्लोकांचं वैशिष्ट्य आहे. प्रत्येक श्लोकाला नुपेक्षी कदा रामदासा अभिमानी अशी ओळ असल्यामुळं याचा विचार आपण मंडळी पुढच्या चिंतनामध्ये करूया. या श्लोकाचं तात्पर्य असं की भगवंताचे आपण मनोभावे त्या ठिकाणी शरणागती करावी. भगवंताला आपला तारणहार मानावा, त्याला आपला त्राता मानावा आणि त्याच्यावरती दृढ विश्वास ठेवून
आपण जर त्या भगवंताची भक्ती करत राहिलो तर परमात्मा आपल्याला कोणत्याही संकटापासून अगदी सहजगत्या लीलया सोडवतो आणि आपल्या त्या चरणाजवळ आपल्या भक्ताला नित्य आश्रय देतो, असा समर्थांचा या श्लोकामधला भाव आहे. मंडळी, आपण भगवंतावरती असा दृढ विश्वास ठेवून त्याचे अनन्य दास होण्याचा आपण जरूर प्रयत्न करू आणि भगवत कृपा आपल्या जीवनामध्ये प्राप्त करण्यासाठी आपण निश्चित मार्गक्रमण करूया. मंडळी, चिंतन कसं वाटलं ते अवश्य कळवा. आपण चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, इतरांच्यापर्यंत या चॅनलबद्दलची माहिती पोचवा आणि चॅनलला लाईकही करा. तेव्हा भेटूया मंडळी पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत नमस्कार. रामकृष्ण.